चिरंजीव बसलेले आहेत मस्त गप्पा मारत, त्याच्यामुळे एवढीशी भाजी निघालेली आहे बघा. कांदा पण छान लालसर तळला गेलेला आहे. वास खूप खमंग येत आहे. शापूची पातळ भाजी, शेवळ्याची खीर आणि बाजरीची भाकरी. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 9 वाजलेले आहेत. माझं तुळशी पूजन झालेलं आहे, व्यायाम पण झालेला आहे आणि आता मी स्वयंपाक करत आहे. आणि आता स्वयंपाकामध्ये मी करत आहे शापूची भाजी. काल एक शापूची गड्डी आणलेली पण खराब निघली, त्याच्यामुळे एवढीशी भाजी निघालेली आहे बघा. यालाही स्वच्छ धुलेलं आहे. म्हणलं आता या भाजीचं करायचं काय, सुकी भाजी तर एवढीशीच होईल एका घासापुरती. मग मी आता या शापूची पातळ भाजी करणार आहे. तर याच्यासाठी मी खोबरं, लसूण, त्याच्यानंतर मिरची, हिरवी मिरची स्वच्छ धुवून वाटलेली आहे. खोबरं होतं, ओलं खोबरं माझ्याकडे म्हणून मी घातलेलं आहे. कांदा टोमॅटो पण चिरून ठेवलेला आहे. आता शापूची पातळ भाजी करते. तर कढईमध्ये मी 2 पळ्या तेल घालत आहे. एक पळी तर घातलेली आहे, ही दुसरी पळी तेल घातलेलं आहे. त्याच्यानंतर घालायचं आहे जिरं, त्याच्यानंतर घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा. कांदा सोनेरी रंगावर छान तळायचा आहे. आणि गॅसवरती एका साईडला मी शेवळ्याची खीर उकळायला ठेवलेली आहे, नैवेद्यासाठी केलेली आहे देवांच्या. एक पद्धतीने कंटाळा येतो खाऊन, नाही का, म्हणून मी वेगळ्या पद्धतीने भाज्या करत असते. फक्त मी पालेभाज्यामध्ये डाळी नाही घालत, कारण मला युरिक ऍसिडचा त्रास आहे. त्याच्यामुळे मी कुठल्याच डाळी भाज्यांना टाकत नाही, पालेभाज्यांना. चिरंजीवसाठी रोज वरण भात करत असते तसं. कांदा पण छान लालसर तळला गेलेला आहे. आता घालते टोमॅटो. टोमॅटो सुद्धा चांगलं तळून घ्यायचं आहे कांद्याबरोबर. टोमॅटो नंतर घालायचा आहे बारीक वाटलेला मसाला, खोबरं, लसूण आणि हिरवी मिरची वाटलेली आहे. आता मसाला सुद्धा चांगला परतून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो बरोबर. आता मसाल्यात घालायचं आहे चवीनुसार मीठ, त्याच्यानंतर हळद घालायची आहे. पुन्हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे. चला आता बारीक शेपूची भाजी चिरून घालायची आहे मसाल्यात. शापूची भाजी एकदम बारीक चिरलेली आहे. मोठी मोठी चिरली ना दातात अडकण्याची भीती असते. एकदम बारीक शापूची भाजी चिरत असते मी नेहमीच. चला पुन्हा मिक्स होईल. कढई सारखं खायचं. वा वा, वास खूप कमी येत आहे शापूच्या भाजीचा आताच. बघा, थोडीशी शापूची भाजी असेल ना तर अशा पद्धतीने पातळ भाजी पण तुम्ही बनवू शकता. चवीला खूप छान लागते. मला शापूची सुकी भाजी खाऊन कंटाळा आला ना, मी अशी पातळ भाजी करत असते. भाकरी बरोबर छान लागते चवीला. देऊ का? आता शापूच्या भाजीवरती 5 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे. तोपर्यंत बारीक शेंगदाणे वाटून घेते मी या मिक्सरच्या भांड्यात. शेंगदाणे घालायचे शापूच्या भाजीला किंवा कुठल्याही हिरव्या भाजीला, छान लागतात. थोडेसे घालते आणि थोडस म्हणजे 1 चमचा बाजरीचे पीठ घालते घट्टसर भाजी होण्यासाठी. आता 5 मिनिटं वाफलून जाईल तोपर्यंत. लाईट गेली, हे राम, लाईटच गेली. हे बघा काय करायचं, लाईट ना अशी अचानक जाते, कधीही जाते. चला, खीर तर चांगली शिजलेली आहे. आता नैवेद्य देते देवांना. तोपर्यंत लाईट आली तर चांगलंच आहे, नाहीतर अवघड काम आहे. इलायची कुटून घालते याच्यामध्ये. साखर तर घातलेली आहे मी, इलायची घालते आणि थोडंसं केशर घालते. देवासाठी खीर मी वाटीमध्ये काढून ठेवलेली आहे. थोडीशी गरम आहे, थंड होऊ देते. आता लाईट आलेली आहे, पटकन शेंगदाणे वाटते. लाईटीचा भरोसा नाही. चल आता शापूच्या भाजीला बघते 5 मिनिटं होऊन गेलेले आहेत तसे. वा वा वा, माझ्याकडे ओलं खोबरं होतं त्याच्यामुळे मी घातलेलं आहे. ओलं खोबरं नसेल तरी चालतं, फक्त शेंगदाणे, मिरची, लसूण जास्त घालायचा.
ते घालायचं, भाजी छान होते पातळ भाजी. आता ग्रेव्हीनुसार पाणी घालते, म्हणजे आपल्याला जेवढी हवी आहे तेवढी ग्रेव्हीनुसार मी पाणी घालते शापूच्या भाजीत. अजून थोडंसं पाणी घातलेलं आहे. वा भाई वा वा. टेक्स्चर तुम्हाला दाखवते. अगोदर बाजरीचे पीठ घालते 1 चमचा. थोडंसं बाजरीचं पीठ शिल्लक आहे, त्या दिवशी मी ज्वारीच दळून आणलेली आहे, एवढं शिल्लक आहे. 1 चमचा बाजरीचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालते आणि पेस्ट बनवते. अशी पातळ पेस्ट बनवायची. असंही वरून टाकलं तर चालतं, पण गाठी होतात ना पिठाच्या, म्हणून अशी पेस्ट बनवून टाकायची. थोडंसं बेसन पीठ घातलं तरी चालतं बाजरीच्या पिठाच्या ऐवजी, पण मी बाजरीचे पीठ घालत आहे. हे बघा पेस्ट तयार झालेली आहे बाजरीच्या पिठाची, हे तुम्ही पाहू शकता. आता शापूच्या भाजीत ओतते हे लिक्विड पेस्ट. चला आता छान घट्टसर शापूची भाजी तयार होईल. ग्रेव्ही वाली सुकी वाली. अजून थोडंसं पाणी ओतते. आज तुम्हाला मी शापूच्या भाजीची पातळ रेसिपी दाखवलेली आहे, तर या पद्धतीने तुम्ही बनवू शकता घरामध्ये. रोज सुकी भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर. चला अजून एक 5 मिनिटं छान उकळू देते भाजीला आणि नंतर भाजीच्या भाकरी करते, खायला बसतो. आता खीर सुद्धा थंड झालेली आहे, याच्यामध्ये तुळशी पत्र ठेवते आणि फोडणीला नैवेद्य म्हणून देते देवतांसाठी. आता बारीक वाटलेलं शेंगदाण्याचं कूट घालते शापूच्या भाजीत. छान घट्टसर भाजी तयार झालेली आहे. अजून एक 2 मिनिटे चांगली शिजू देते भाजीला. देवाच्या नैवेद्याची खीर थंड झालेली आहे. आता फुंडजींना देते नैवेद्य. फुंडजी नैवेद्य देवांना दाखवा. हे बघा, आणि इथं चिरंजीव बसलेले आहेत मस्त गप्पा मारत. आरती करू आरती करू. अनाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा. गोविंद जय बोलो गोपाल जय जय. म्हणा माझा क्रिकेट खेळायला गेलेला आत्ता आलेला आहे. हांजी नाश्ता करून आलास का? काय खाल्लं? मिसळ. इनका चेहरा देखो. कुछ नहीं लगा इनको. ठीक आहे. बाहेर रात्री कोण खाल्लं रे बाळा? नाही खाते, रात्रीच खाऊन आलेला आहे. काल दुपारी पण खाल्लं आम्ही बारशाला गेल्यानंतर. गदडा. हा माहितीये ना, पता आहे. अरे ऐसा करताय. चला शापूची भाजी पण चांगली शिजलेली आहे. तुम्हाला टेक्स्चर दाखवते आता. हे बघा वा भाई वा वा. वास खूप खमंग येत आहे. दाखवते. हे बघा छान शिजलेली आहे शापूची भाजी. तुमच्याकडे जर कमी शापूची भाजी असेल ना, तर अशा पद्धतीने पातळ शापूची भाजी करू शकता तुम्ही. छान लागते चवीला. वास खूप खमंग येत आहे. चला आता शापूच्या भाजीची कढई उतरवते आणि भाकरी करून घेते. स्वयंपाक झाल्यानंतर आता मी दादू आणि फुंडीचे जेवण करायला बसलेलो आहोत. म्हणा तर बाहेर नाश्ता खाऊन आलेला आहे आणि जेवणामध्ये आम्ही खात आहोत फ्रेंच बीनची भाजी, शापूची पातळ भाजी, शेवळ्याची खीर आणि बाजरीची भाकरी. स्वादिष्ट भोजन आहे. तुम्ही सुद्धा या जेवण करायला. अणम ब्रह्मा रस विष्णु गुप्ता देवो जनार्दनम एवं ध्यात्वा ज्ञात्वा दोषण लिप्यते. जय श्री कृष्ण भगवान. मनीष, एवढं चांगलं जेवण असतं तू बाहेर का खाल्लं? म्हणजे मी कालच सांगितलं होतं आईला. असं अचानक नाही गेलो मी. अरे जर घरी नसेल ना काय खायला तर बाहेर जा ना. एवढं घरात चांगलं असतं बाहेर खर्च करतो खातो. आय एम रिअली सॉरी. शापूची भाजी खूप टेस्टी झाली. अप्रतिम. दादू बघ टेस्ट कर. जबरदस्त जबरदस्त. मी आज तुम्हाला शापूच्या भाजीची पूर्ण रेसिपी सांगितलेली आहे. टेस्टी झाली खूप. या शापूच्या भाजीचं नाव काय आहे? ग्रेव्ही वाली शापूची भाजी. ग्रेव्ही शापू. पातळ शापूची भाजी. तर आपण सुकी शापूची मेथीची भाजी खातो, पण आज मी पातळ शापूची भाजी केलेली आहे ग्रेव्ही वाली. मग फंडजी
असं असताना कोण बाहेर जाईल का? काय आहे बरं यांनी मध्ये यांची पोरांचं पोरं कसं होणार? मग ते पौष्टिक अन्न थोडीच येते बाहेरचं. शरीर वाढत नसतं पौष्टिक अन्नाने, मग शरीराचा त्रास सुरू होतात हळूहळू. मला काय म्हणते, घरी नसेल आणि अडचण काय असेल तर बाहेर खावं. एवढं चांगलं असं बाहेर खायचं आवड. स्वादिष्ट भोजन झाल्यानंतर मी भांडी आणि किचन वाटा स्वच्छ करून घेतलेला आहे. आणि आज व्हिडिओमध्ये सुद्धा आता आपण इथंच थांबूया, कारण आज शापूच्या भाजीची रेसिपी दाखवलेली आहे, त्याच्यामुळे संध्याकाळपर्यंत व्हिडिओ दाखवणं थोडासा मोठं होऊन जाईल, म्हणून मी आता व्हिडिओमध्ये इथंच थांबत आहे. आणि तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.